नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात वर्षा किडे कुलकर्णी लिखित जीवन रंग ही कथा. मॅडम, हे जगतापजी वॉटरप्रूफिंगचे ठेकेदार आहेत. आपलं काम हेच करतात. त्यांना आपली साईट दाखवतो. सुपरवायझर रवी इंद्राणीला म्हणाला. हां ठीक आहे, नीट समजावून सांगा त्यांना. काम अगदी चोख व्हायला हवं. हां, उगाच पैसा वाया जातो नाही तर. नाही, असं नाही होणार मॅडम. तुम्हाला तक्रारीला जागाच राहणार नाही. 20 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतो आपण. जगताप इंद्राणीला आश्वस्त करत म्हणाला. खरं तर पुन्हा घराचं काम म्हणजे इंद्राणीच्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. 4 वर्षांपूर्वीच 6 महिने रिनोव्हेशनचं काम चाललं होतं. तेव्हा अगदी 2 शिफ्टमध्ये मजुरांनी काम केलं. त्यामुळे इंद्राणी जाम वैतागलेली होती. रात्री 2-2 वाजेपर्यंत काम चालायचं. घराचं काम म्हटलं की इंद्राणीची ड्युटी लागायची. एकतर राहत्या घरात काम म्हणजे प्रचंड त्रासदायक. रात्रीपर्यंत काम, ना दुपारी आराम ना रात्री. सुपरवायझर तर मोठ्या साईटवर पाळायचा. त्यामुळे इंद्राणीला खूप लक्ष द्यायला लागायचं. तिला आवड पण होती म्हणा. इंद्रजीत दिवसभर ड्युटीवर, घरी आला की थकून झोपून जायचा. मुळात त्याला आवडच नव्हती. इंद्राणीला घर चांगलं नीटनेटकं राहावं, चांगलं दिसावं असं वाटायचं. इंद्राणी टापटिपेची, स्वच्छतेची आणि कलेची भोगती होती. घर थोडंही खराब झालं की ती डागडुजी करून घेत असे. तिच्या म्हणण्याखातर इंद्रजीत कॉन्ट्रॅक्टर असलेल्या मामे भावाला तर कधी मित्राला घरकामाचं कॉन्ट्रॅक्ट देऊन मोकळा होत असे. खात्रीची आणि विश्वासू माणसं असल्यामुळे इंद्राणी एकटी राहत असली तरी त्याला चिंता राहायची नाही. आताही घराच्या रिनोव्हेशनचं काम त्यांनी मित्राला म्हणजे प्रमोदला दिलं होतं. त्याची माणसं रोज येऊन काय काम करायचं ते पाहून जायची. कधी गवंडी, कधी सुतार, कधी प्लंबर, कधी इलेक्ट्रिशियन, कधी पेंटर, कधी फॅब्रिकेटर, तर कधी वॉटरप्रूफर येत असे. आज सुपरवायझर रवी वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर जगतापजींना घेऊन आला होता. रंगकाम करण्यापूर्वी जिथे जिथे ओल आली आहे तिथे तिथे वॉटरप्रूफिंग करणं गरजेचं होतं. कारण इंद्राणीचं घर तळमजल्याचं होतं. फ्लॅट स्कीम असल्यानं पिलर्सवर होती. घराला पायवा नव्हता. इंद्राणीचा तळमजल्याचा फ्लॅट बिल्डरनं थोडाही उंच न घेता ग्राउंड लेवललाच बांधल्यानं ओल कंपल्सरी ॲक्शननी भिंतीत 4-5 फुटांपर्यंत वरवर चढत होती. परिणामतः भिंतीचे पोपडे पडून रंग अत्यंत खराब झाला होता. प्रत्येक खोलीत असं झाल्यानं पूर्ण घर खराब झालं होतं. 4 वर्षांपूर्वी केलेला वॉटरप्रूफिंगचा प्रयोग अक्षरशः फसला होता. इंद्राणीचा मूडच गेला होता. डॅडा, आपलं घर चांगलं करून घे बरं. मला माझ्या मित्रमैत्रिणींना बोलवावंसं वाटत नाही. खूप बेकार झालं आहे आपलं घर. रीमानं लावलेल्या अशा घोषानं इंद्रजीतनं लेक रीमाचं बोलणं मनावर घेऊन काम मित्राला म्हणजेच प्रमोदला दिलं होतं. पावसाळ्यापूर्वी काम होणं गरजेचं असल्यानं एप्रिलमध्ये भर उन्हाळ्यात कामाला सुरुवात झाली होती. काम सुरू झालं की इंद्राणीची परीक्षा असे. दिवसभर मजुरांच्या मागे तिला राहायलाच लागायचं. त्यांना पाणी द्या, चहा द्या. आणि मजूरही प्रत्येक गोष्ट तिला विचारून सांगून करत असत. मॅडम 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 पालुपद कायम चालू राहायचं. त्यामुळे इंद्राणीचा अजिबात आराम होत नसे. उलट भर उन्हाळ्यात AC आणि पंख्याशिवाय तिला एका जागी तिष्ठत बसून राहायला लागे. सकाळी मजूर कामावर यायच्या आधी तिला लवकरात लवकर स्वयंपाक पाणी आणि इतर कामं आटोपून संपूर्ण घर मजुरांच्या हवाली करायला लागायचं. बरेचदा तर तिला एका कोपऱ्यात अगदी उभ्या उभ्या जेवायला लागायचं. रंगकाम सुरू करण्यापूर्वी गवंडी, सुतार, प्लंबर, फॅब्रिकेटर, इलेक्ट्रिशियन यांची कामं आटोपलेली होती. वॉटरप्रूफिंगच्या कामाला सुरुवात करायची होती. म्हणून सुपरवायझर रवी जगतापला घेऊन आला होता. नीट मापं घ्या. काम चोख व्हायला हवं. कधीपासून सुरुवात करणार तुम्ही? इंद्राणीने जगतापांना विचारलं. काय उद्यापासूनच मॅडम. सकाळी 11 वाजता येतोय की आम्ही. ठीक आहे, मी माझी सगळी कामं आटोपून घेते. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ठेकेदार जगताप त्याच्या 2-3 मुलांना घेऊन ठीक 11 वाजता हजर झाले. मॅडम, तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही. हे मुलं सामानाची उचल खाचल करतील. फक्त तुम्ही कोणचं सामान कुठं ठेवायचं एवढं त्यांना सांगा. मी आहे इथंच. जगताप इंद्राणीला म्हणाले.
ठीक आहे. इंद्राणी मुलांना सामानाबाबत योग्य त्या सूचना देत होती. 3 मुलांपैकी एक ठेंगणासा, अंगकाठीनं सडपड बांध्याचा मुलगा मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. इंद्राणीला जरा रागही आला. असा कसा हा मुलगा आपल्याच तंद्रीत काम करतोय? ती मनाशी पुटपुटली. कामाच्या गडबडीत त्याचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नसावं अशी इंद्राणीनं स्वतःच्या मनाची समजूत घालून घेतली. कारण मुलगा मात्र अतिशय तत्परतेनं, चपळाईनं, हलकाईनं आणि चोख काम करत होता. कामात वाघ होता तो. इंद्राणीला वाटलं लक्ष नसणं एखाद्या वेळेला ठीक आहे, पण लागोपाठ 3-4 वेळेला तसंच झालं. दुसऱ्या दिवशी तो मुलगा समोर नसताना ठेकेदार जगतापांच्या कानावर तिने ही गोष्ट घालायचं ठरवलं. त्याची तक्रार म्हणून नाही, पण तो असं का वागतो हे जाणून घेण्यासाठी. इंद्राणीला तशी संधी काही केल्या मिळेना. मात्र त्याच्या अशा वागण्याचा दुसऱ्याच दिवशी आपोआप उलगडा झाला. जगताप कामाबाबत सूचना देताना त्या मुलाशी चिन्हांच्या सांकेतिक भाषेत बोलताना इंद्राणीने पाहिले आणि तो मुलगा मुका बहिरा असल्याचं तिला कळून चुकलं आणि खूप वाईट वाटलं तिला. ठेकेदाराला विचारून तिने खात्री करून घेतली. चौकस स्वभावामुळे तिने त्या मुलाची इतरही चौकशी केली, नाव, गाव, पत्ता वगैरे. मॅडम, त्याचं नाव आहे कोमल. कोमल नाव आहे. तो जन्मतःच दिव्यांग आहे, म्हणजे मुकाबाहेर आहे तो. तो नावाप्रमाणेच कोमल असल्याचं इंद्राणीला जाणवलं. कोमल दिव्यांग असूनही तुम्ही त्याला मेहनतीच्या कामावर कसं काय ठेवलं जगतापजी? जगतापला इंद्राणी जगतापजी असं म्हणायची. जगताप हे धार्मिक वृत्तीचे, विठ्ठलाचे भक्त होते. रोज कपाळी टिळा लावणारे, पूजापाठ, भजन कीर्तन करणारे, सात्विक वृत्तीचे गृहस्थ होते ते. हा माणूस चुकून या कामाकडे वळला असं इंद्राणीला त्यांच्याशी बोलताना जाणवलं होतं. अहो मॅडम, लय पोरं माझ्या हाताखाली काम शिकली, निघून बी गेली. काही जण स्वतः स्वतंत्र ठेकेदारी करायला लागले. काहींनी तर माझे पैसे पण बुडवले. काय करणार? साध्या स्वभावाच्या माणसाची दुनियाच नाही राहिली बघा. हां, पण मी काय माझा मार्ग सोडत नाही. प्रामाणिकपणे आपण आपलं काम करतो. 4 पैसे कमी मिळाले ना चालन, पण बेईमाने आपल्याला नाही जमत. अहो, पोटा पाण्यासाठी, कुटुंबासाठी या कामात उतरलो आहे बघा. नाही तर माझं आहे ना देवभक्तीतच मन रमते. आलंय लक्षात माझ्या तुमच्या स्वभावावरनं. पण आत्ताची ही मुलं प्रामाणिक आहेत ना? इंद्राणीचा बोलका आणि चौकस स्वभाव तिला स्वस्थ बसू द्यायचा नाही. तिला प्रत्येक व्यक्तीबाबत जाणून घ्यायची तीव्र इच्छा असायची. अतिसंवेदनशील इंद्राणीला मग त्रासही होत असे, पण मूळ स्वभाव काही जात नव्हता. कोमलच्या बाबतीत जगतापजवळ तिने चौकशी सुरू केली. तिच्या प्रश्नाला उत्तर देताना जगताप म्हणाले, अहो, हा कोमल आहे ना कामातलाही चोख आहे, मेहनती आहे, कष्टाळू आहे आणि प्रामाणिक आहे, म्हणून तर त्याला कामावर ठेवलं आहे. काम संपल्यावर घरी जाताना सहकारी मित्राला तर कधी ठेकेदाराला बाईकवर डबल सीट घेऊन जाताना कोमलला इंद्रायणी पाहिलं. त्याबाबत तिने जगतापला प्रश्न केलाच. जगतापजी, कोमलला ऐकू येत नसताना तो बाईक कसं काय चालवतो? हां, मागून पुढून येणाऱ्या वाहनांचे हॉर्न कसे ऐकू येणार त्याला? हे बघा, त्यांनी वाहन चालवणं चुकीचं आहे, धोक्याचं आहे. इंद्राणी कोमलप्रती असलेल्या काळजीयुक्त स्वरात पोटतिडकीनं म्हणाले, कसं आहे मॅडम, वाहन चालवायला ना बोलायला नाही लागत. कोमलला नीट दिसतं, त्याची नजर लय तीक्ष्ण आहे. त्यामुळं तो वाहनाला लागलेल्या दोन्ही बाजूच्या आरशात बघून एकदम बिनचूकपणे गाडी चालवतो. अहो, लय वेळा मी जातो की डबल सीट त्याच्या गाडीवर बसून. हां, ते मी पाहिलं आहे हो. धन्य आहे तुमची आणि त्या कोमलची पण. तुम्ही मोठ्या मनाचे आहात जगतापजी. कोमलचे गुण पारखून त्याला रोजगार दिला तुम्ही. मी कोण देणार आहे मॅडम? करता करविता तो आहे हो, तोच ठरवतो. आपण फक्त माध्यम आहे, जगताप नम्रतेनं म्हणाले. कोमलच्या सत्यतेबाबत कळल्यावर इंद्राणी त्याच्याशी सांकेतिक भाषेत बोलायचा प्रयत्न करायला लागली. सरावानी तिला जमायला लागलं. तिने त्याचं खास प्रशिक्षण घेतलेलं नसलं तरीही ओठांच्या हालचालींवरनं, हावभावांवरनं, खाणाखुणांवरनं कोमल इंद्राणीला आपल्याला काय विचारायचं आहे हे समजून जायचा आणि इंद्राणीसुद्धा त्याची भाषा समजून द्यायची. एक दिवस कोमल कामावर आला नाही. इंद्राणीनं ठेकेदार जगतापांना त्याच्या गैरहजेरीबाबत विचारणा केली. अहो मॅडम, कोमलचं लग्न झालं आहे, त्याला एक पोरगा आहे. त्या पोराचं आहे ना 3 दिवसांनी बारसं आहे.
हे ऐकून इंद्राणीला तिसरा धक्का बसला. आणि मॅडम विशेष म्हणजे त्याची बायको पूर्णतः निर्व्यंग आहे बरं का. हा चौथा धक्का होता इंद्राणीला. निर्व्यंग असूनही कोमलच्या बायकोनी मुक्या बहिऱ्या कोमलशी का बरं लग्न केलं असेल? तिची आणि तिच्या घरच्यांची काय अगतिकता असेल? झालं, इंद्राणीच्या डोक्यातले चौकस किडे वळवळायला लागले. कोमलच्या पत्नीच्या निर्णयाबाबत जाणून घ्यायचं तिने मनाशी पक्क केलं. ठेकेदाराला तिचा फोन नंबर मागितला. बारशेची गडबड आटोपल्यावर फोन करायचा तिने ठरवून टाकलं. यापूर्वीही अव्यंग व्यक्तींनी मुद्दाम ठरवून दिव्यांग व्यक्तींशी लग्न करून त्यांचा जीवनोद्धार केल्याच्या 2-4 घटना इंद्राणींनी जवळून पाहिल्या होत्या. या व्यक्तींचं प्रेरणादायी आणि सकारात्मक काम समाजासमोर आणण्यासाठी इंद्राणींनी तिच्या पत्रकार मैत्रिणींना या जोडप्यांची जीवन कहाणी सांगितली होती आणि त्या मैत्रिणींनी तिच्या वर्तमानपत्रात त्या स्टोरी प्रसिद्धही केल्या होत्या. समाजासाठी प्रबोधनात्मक काम करताना इंद्राणी नेहमी पडद्यामागच्या कलाकाराची भूमिका वठवत असे. समाज ऋण ध्यानात घेऊन समाजाप्रती आपण काही देणं लागतो ही भावना, तळमळ, कळकळ त्यामागे असायची. इंद्राणीच्या विनंतीला मान देऊन जगतापांनी कोमलच्या पत्नीचा फोन नंबर दिला. कोमल ऐकू बोलू शकत नसल्यानं त्याला त्याच्या कामाबाबत निरोप देण्याचं काम जगताप तिलाच फोन करून सांगत, म्हणून त्यांच्याजवळ तिचा फोन नंबर होता. दरम्यान इंद्राणीनं सोशल मीडियावर कोमलबाबत एक पोस्ट टाकली. ती वाचून एका सद्ग्रहस्थानं कोमलसाठी महत्त्वाची माहिती दिली. दिव्यांग कल्याण विभागाकडून सदर दिव्यांग अव्यंग जोडीला प्रोत्साहनपर अर्थसहाय्याची सरकारची योजना आहे. कोमल आणि त्याच्या पत्नीनं या योजनेचा लाभ घेतला नसेल तर त्यांनी समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद इथे अर्ज करावा, ही ती महत्त्वाची माहिती. ही माहिती इंद्राणींनी जगताप, कोमल आणि त्याच्या मित्राला दिली. कोमलने असा अर्ज करून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी त्याचा पाठपुरावा करावा असंही सांगितलं. कोमलला मदत केल्याचं समाधान इंद्राणीला मिळालं. बारशेची घाईगडबड आटोपल्यावर इंद्राणींनी कोमलच्या पत्नीशी, करुणाशी संवाद साधला. त्यातून तिला काही महत्त्वपूर्ण बाबी कळल्या. करुणा आपल्या नावाचं सार्थक करत होती. तिच्या नावाप्रमाणे तिचा स्वभाव करुणामयी होता. कोमल मुकाबहिरा असूनही तिने त्याला मनापासून स्वीकारलं होतं, कारण कोमलचा साधा सरळ स्वभाव, तो निर्व्यसनी असणं, तसंच तो मेहनती, कष्टाळू आणि प्रामाणिक असणं या गुणांमुळे संसाराची, तिची आणि मुलाबाळांची जबाबदारी तो नीट पार पाडेल याची खात्री असल्याने तिने कोमलशी लग्न करून त्याच्या जीवनात रंग भरले होते. तरीही शरीराने धडधाकट मुलीनं एका दिव्यांग मुलाशी लग्न करायला धाडस लागतं. तू दया म्हणून भावनेच्या भरात हा निर्णय घेतलास का? या इंद्राणीच्या प्रश्नाला करुणा तडक उत्तर देताना म्हणाली, नाही मॅडम, दया म्हणून मी अजिबात निर्णय घेतला नाही बरं का. मी पूर्ण विचारांती शांत डोक्याने निर्णय घेतला आहे. मॅडम मला सांगा हो, धडधाकट पती मिळून जर तो व्यसनी निघाला असता तर काय कामाचं ना? निर्व्यसनी मुलं कुठं मिळतात मॅडम आताशा? खाईला काळान भुईला भार, असून नसून सारखेच किती, डोक्याला ताप नसता. बघते की मी अनेकींचे नवरे. त्यापेक्षा सुस्वभावी, शांत, सालस आणि मुख्य म्हणजे निर्व्यसनी कोमल मला लय आवडला. मला संसारात काय अडचण नाही. मी त्याच्या खानाखुणांची भाषा समजून घेतली आणि खानाखुणा करून मी त्याच्याशी बोलते. कसं आहे ना मॅडम, लग्न म्हणलं का तडजोड आली. मी ही तडजोड केली. संसार कसा सुखात चालू आहे आमचा. संसार वेलीवर एक फुल बी उमलले, मुलगा झाला आहे. परमेश्वराच्या कृपेनं तो पूर्णपणे अव्यंग आहे. देवानी मला साथ दिली मॅडम बरं का. खरं आहे का तुझं? सत्कर्म केलं ना तर परमेश्वराचा आशीर्वाद मिळतोच, जो तुझ्या बाळाच्या रूपानं तुला मिळाला आहे. परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे, तू निश्चिंत राहा. मॅडम खरं आहे तुमचं, पण लय छान वाटला तुमच्याशी बोलून. मलासुद्धा. जगतापजींकडनं तुझ्या बाळाचं बारसं झाल्याचं कळलं. तुमचं दोघांचंही हार्दिक अभिनंदन. कोमलच्या हाती बाळासाठी खाऊ पाठवते हां. थँक्यू मॅडम, थँक्यू. मॅडम घरी या की नक्की. येईन गं पुढे मागे कधीतरी. सध्या घराचं काम चालू आहे ना. ठीक आहे ना मॅडम, मी वाट बघते की तुमची. करुणाशी बोलून इंद्राणीला समाधान वाटलं. माहेरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, खाणारी तोंड जास्त, या अपरिहार्यतेपोटी
जरी तिने कोमलशी लग्न करायचा निर्णय घेतला असेल तरी त्यामागची तिची सद्सद विवेकबुद्धी, सद्विचार यांचं दर्शन झालं. अर्थात करुणाच्या या धाडसी अनोख्या निर्णयाला तिच्या आईवडिलांची साथ लाभलेली होती. गरिबीपायी पोटाची खळगी भरण्यासाठी वाममार्गाला लागण्यापेक्षा एका सुस्वभावी दिव्यांगाचा आधार बनून त्याचा जीवनोद्धार करण्याचा तिचा निर्णय प्रशंसनीय, अनुकरणीय आणि प्रेरणादायीच होता. इंद्राणीला करुणाचं खूप कौतुक वाटलं, खूप अभिमानही वाटला. तिने मनोमन करुणाला कडक सलाम केला. करुणा कोमलच्या रूपात आणखीन एका अनोख्या जीवनरंगाचं दर्शन इंद्राणीला झालं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वर्षा किडे कुलकर्णी लिखित जीवनरंग ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.